ओके, आज चालू करायचं आहे केमिकल कायनेटिक्सचा लेक्चर नंबर किती नंबरचा लेक्चर आहे सांगा पटकन. लेक्चर नंबर 3, पेज नंबर इथे टाकले मी फर्स्ट. तर आपण आत्तापर्यंत काय बघितलेलं, मागच्या लेक्चरपर्यंत जायचं, रिवाईज करायचं, एकदा बघायचं तुमच्या डोक्यात जाते काय केलं तर आपण. तर आपण आत्तापर्यंत बघत होतो की रेट ऑफ रिॲक्शन काय होता, त्याच्यावरती कोणते फॅक्टर अफेक्ट करतात ते बघितलं मी. आठवते कालचं एक्झाम्पल, कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात रेट ऑफ रिॲक्शनवरती. पहिला कोणता होता, कन्सन्ट्रेशन, दुसरा टेम्परेचर, तिसरा कॅटलिस्ट. आठवते सगळ्यांना. आता जास्त वेळ न करता डायरेक्टली आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला बघायचं आहे रेट लॉ. रेट लॉ म्हणजे ॲक्च्युली आज रेट लॉ मला काय सांगणार आहे, तर याचं काम काय आहे बघा, सांगतो अगोदर क्लिअर करतो तुम्हाला. तर तुमचा जो रिॲक्शनचा रेट होता तो नेमकं त्या दिलेल्या कॉन्सन्ट्रेशनवरती कसा डिपेंड करतो. डोक्यात जाते का काय सांगतोय. समजा मी 2 कप चहा करतोय, ओके. एका कपामध्ये 1 चमचा शुगर टाकली आणि दुसऱ्यामध्ये 5 चमचे टाकले, तर जास्त गोड कोणता लागेल. 5 कप म्हणजे 5 जे चमचे होते तो लागेल का नाही सांगा. म्हणजे ते कॉन्सन्ट्रेशन वाढले की टेस्ट बदलते. पण इथं कधी कधी कसं होतं, आपल्याला दिसतं की रिॲक्शनमध्ये 2 जण भाग घेतात, 3 जण भाग घेतात, पण होताना काय होतं, रिॲक्शनचा रेट एकावरतीच डिपेंड असतो. कधी कधी होतं का नाही सांगा. अशी मला एखादी रिॲक्शन सांगा, आठवते का तुम्हाला, की 2 जण समजा असे 2 जण भाग घेतात पण रेट एकावरतीच डिपेंड आहे. कोणती होती रिॲक्शन अशी रे, आपण बघितलेली की कोणती होती सांगा पटकन मला. हां, SN1 आठवते का. मी एक्झाम्पल पण दिलं तर बघा तुम्हाला. काय SN1चं एक्झाम्पल होतं, तर एक खूप मोठं ग्राउंड आहे. कशाचं ग्राउंड होतं रे, फुटबॉलचं खूप मोठंसं ग्राउंड आहे. त्या ग्राउंडला छोटासा दरवाजा आहे. त्या दरवाजातून एकावेळी एकच माणूस बाहेर पडतोय. किती माणसं बाहेर पडतात, एकावेळी एकच पडतोय. आणि ग्राउंडची कॅपॅसिटी आहे 10,000 लोकांची. आता मला सांगा, एका केसमध्ये मी त्या ग्राउंडवरती 5,000 माणसं बसवली, दरवाजातून किती माणसं बाहेर पडतील, किती पडतील एका वेळी, एकच पडेल. समजा 8,000 गेली तर एकच पडेल, 10,000 गेली तर एकच पडतोय. आता मी काय करतो, 12,000 माणसात कुसून बसवली आणि बाहेर ट्रेन आणून उभा केली, 4 व्हीलर उभा केला, खूप साऱ्या गाड्या उभा केल्या. का उभा केल्या, त्यांना मला घेऊन जायचं. आता सांगा एकावेळी किती माणसं बाहेर पडतील, एकच पडतोय ना. म्हणजे कळतंय त्या दरवाजातून बाहेर पडणारा रेट कशावरती डिपेंड आहे, त्या दरवाजाच्या साईजवरती. तसंच SN1 मध्ये तुम्ही जो कार्बोकटायन तयार करता ना त्याच्यावरती डिपेंड आहे ना. म्हणजे सपोज करा कार्बोकटायन 5 मोल तयार, किती मोल तयार झाला, 5 मोल. तुम्ही अशी बादली घेऊन तयार आहे हातामध्ये, कशाची, न्यूक्लिओफाईलचे. त्या न्यूक्लिओफाईलमधून किती मोल रिॲक्ट करणार, किती करणार सांगा, 5च करणार. बाकीचे राहिलेले वेस्टच गेले ना. म्हणजे तो एकावरतीच डिपेंड आहे. आता इथं तेच मला बघायचं आहे की माझा नेमका रेट कोणकोणत्या पॅरामीटरवरती डिपेंड असतो. सुरुवात करूया. एक रिॲक्शन कन्सिडर करतो, रेग्युलर आपण बघतो तसं. काय करतो बघा याच्यामध्ये, तर कन्सिडर अ रिॲक्शन. काय रिॲक्शन आहे बघा इथं, A moles of A प्लस B moles of कॅपिटल B gives C moles of C प्लस D moles of D. आता एक काम करायचं आहे, मला काय करायचं आहे, या रिॲक्शनसाठी रेट लिहायचा. रिॲक्शनचा आपण आत्तापर्यंत रेट कसा लिहायचो रे, कोणाचं तरी कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायचं, कोणाचं तरी जास्त व्हायचं. इथं मी काय करतो, रेट कसा लिहितो बघा याच्यामधला. तर हियर अगोदरीची माहिती बरोबर येते, काय काय दिले बघा. हियर A, B हे दोघं कोण आहेत रे, A आणि B कोण आहेत सांगा, रिॲक्टंट बरोबर ना रे. डाव्या बाजूचे कोण असतं, रिॲक्टंट असतात ना. इथं हे 2 जण झाले रिॲक्टंट्स, कॉमा C and D सांगा पटकन. हां बरोबर आहे, काय सांगा, प्रोडक्ट तयार झाला आहे, प्रोडक्ट्स किंवा प्रोडक्ट करतो मी. ओके, स्मॉल A, स्मॉल B, स्मॉल C, स्मॉल D काय येत रे ते सगळे, बरोबर. हां, स्मॉल A, स्मॉल B, स्मॉल D अँड स्मॉल C, स्मॉल D काय येते सगळे, मोठ्याने सांगा. कसले कोइफिशियंट, स्टॉइकियोमेट्रिक कोइफिशियंट्स. ओके, आता काय झालं इथून पुढे रे, तर तुम्हाला याच्यासाठी रेटचं इक्वेशन लिहायचं, रेट ऑफ रिॲक्शन. तर इथं काय समजतं त्यांना, तुमचा रेट असतो, रेट इज प्रपोर्शनल टू
कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू एक्स आता एक काम करूया आपण, इथं काय करतो सांगतो तुम्हाला. हां इथंच आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू वाय. प्रॉब्लेम काय आहे तिथं, तर सर आम्हाला ए बी तर समजतोय, कळतंय सगळ्यांना काय सांगतोय मी, पण एक्स आणि वाय कुठून आलं मग तिथं. ॲक्च्युली काय झालं, रेटचं इक्वेशन लिहायचं होतं त्यांना आणि खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांच्या पुढे आलते. एक दोन सायंटिस्ट होते, एकाचं नाव होतं गुलबर्ग आणि वेग नावाचे दोन सायंटिस्ट. काय नाव होतं, गुलबर्ग आणि वेग होतं, दोघं जण होते. ते काय म्हणतात, लॉ ऑफ मास सेक्शनला फॉलो करा आणि तुम्ही काय करा तिथं, तर एच्या डोक्यावरती स्मॉल एला घ्यायचं, बीच्या डोक्यावरती कशाला घ्यायचं, स्मॉल बीला घ्यायचं. तो लॉ ऑफ मास सेक्शन सांगतो आणि इक्वेशन लिहा. पण प्रॉब्लेम काय झाला, त्यानं सांगितलेलं इक्वेशन खूप साऱ्या रिॲक्शनला अप्लायच होत नाही. हा एक्स आणि वाय काय असतो, तर एक पॉवर आहे की या पॉवरवरती तुमचा रेट डिपेंड आहे. पुढे जाईल तसं मी क्लिअर करतो अजून रे. मग मला सांगा, हे प्रोपोर्शनल साईन काढायचं आहे, काय करावं लागेल तिथं, काय करूया सांगा. एक काय करायचं, प्रोपोर्शनल साईन काढायचं असेल तर रेट इज इक्वल टू के, बाकीचं सेम ठेवा. काय लिहायचं सांगा बाकीचं, हां कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू वाय. आता एक्स आणि वाय आपण इथं लिहूया. आता जर बघितलं इथं मी, हे जे इक्वेशन तयार झालं यालाच म्हणतात रेट लॉ. म्हणजे काय झालं बघा इथं, तर इक्वेशन 1 इज कॉल्ड, कोणता लॉ म्हणायचं रे याला, रेट लॉ. आता डिफाईन करायचं आहे. तुम्ही मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या टर्म दिसतात रे, कोणकोणत्या टर्म दिसतात सांगा पटकन. हे काय आहे, के म्हणजे रेट कॉन्स्टंट आहे, पुढे आपण डिफाईन करू त्याला. ए म्हणजे काय आहे रे, बरं ए बी काय आहेत रे, पटकन सांगा. ए बी काय आहे, रिॲक्टर. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन. एक्स आणि वाय काहीतरी पॉवर आहे तिथं ज्या वाढवणार आहे आपण पुढे जाऊन, ते बघायचं आहे मला. रेट लॉ मला डिफाईन कसं करतो बघा याच्यामध्ये, तर इट इज अन एक्सप्रेशन, इट इज अन एक्सप्रेशन ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन्स. मोलर कॉन्सन्ट्रेशनचं एक्सप्रेशन आहे. त्याच्यामध्ये काय होतं रे, इन विच इच टर्म, प्रत्येक टर्म ना, रेज्ड टू सर्टन पावर, रेज्ड टू सर्टन पावर्स which may or may not be equal to stoichiometric coefficient. म्हणजे कधी कधी कसं होतं बघा, सांगतो तुम्हाला. ह्या जर एक्स वाय असतो ना, तो कदाचित कोएफिशियंटच्या बरोबर पण असेल किंवा नसेल पण. बरोबर नाही सांगा, म्हणजे प्रत्येक वेळी बरोबर असावं अशी कंडिशन पण नाही. फॉर एक्झाम्पल मला एक एक्सप्रेशन घेऊन दाखवतो तो फळ्यावरती, एक एक्झाम्पल घेऊन सांगतो याचं. तर काही एक्झाम्पल आहे बघा त्याचं. एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय करतो बघा आपण त्याच्यामध्ये. पण त्याच्या अगोदर मला सांगा, हा के काय होता तुमच्यापाशी, केचं नाव काय सांगितलेलं मी तुम्हाला रे, के काय सांगितलेलं पटकन सांगा. कसला कॉन्स्टंट आहे रे, इथे लिहितो बघा. हियर इक्वेशन कसं बनतं सांगा रेट लॉचं, आर करतो. आर इज इक्वल टू सांगा पटकन परत एकदा, के हां ए रेज टू एक्स इंटू बी रेज टू वाय. कळतंय सगळ्यांना, ओके. आता याच्यामध्ये काय सांगा परत एकदा सांगा, आर फॉर रेट, के फॉर रेट कॉन्स्टंट, ए एन बी आर रिॲक्टन्स आणि एक्स वाय काय तुमच्या पॉवर आहे त्या तिथं. आणि इथं लिहितो मी म्हटल्यास हियर के इज रेट कॉन्स्टंट. कळतंय सगळ्यांना काय करतोय आपण, ओके. आता पुढं काय करायचं आहे बघा, एक एक्झाम्पल मी पटपट याच्यामध्ये डिस्कस करतो, मग तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, हां अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ CH3Br कॉमा करतो, दोघांचं पण बघू आपण एकत्रच रे, CH3 थ्राईस CBr. आता मला पटकन सांगा तुम्ही, असं एक्झाम्पल मी कोणत्या टॉपिकमध्ये याच्या अगोदर बघितलेलं आठवतंय का. हेच एक्झाम्पल मी कुठं बघितलं आहे, हां कशामध्ये, हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये बघितलं आहे.
SN1 आणि SN2चं एक्झाम्पल आहे. आता हा मिथाइल ब्रोमाइड आहे, कशाचं एक्झाम्पल आहे? SN1 का SN2चं? अरे बसमध्ये गर्दी जास्त आहे का कमी आहे? कमी गर्दी आहे, म्हणजे कळतंय हे SN2चं आणि ते पुढचं कशाचं आहे? SN1चं आहे. आता एक काम करतो, मी रोमन फर्स्ट देतो याच्यामध्ये, लिहितो त्यांना. तर इथं काय झालं बघा, याच्यामध्ये रोमन फर्स्ट पहिला CH3Br प्लस, तुम्ही मला सांगा NaOH घेतला, कसा घ्यायचा रे हा वाला? ॲक्वियस घ्यायचा, पाण्याबरोबर घ्यायचा ना त्याला. आणि अल्कोहोलिक असता तर तो काय करतो? ॲक्वियस असेल तर खो घालतो, आणि अल्कोहोलिक असेल तर काय करतो? एलिमिनेशन करतो ना, डबल बॉन्ड टाकतो. मग ॲक्वियस खो घालायसाठी घ्यायचं. काय बनेल तर सांगा मला पटकन, काय बनतंय सांगा? हे पटकन सांगा काय तयार होतं याच्यामध्ये. चला पटकन बघा बरं काय होईल. बरं कोण कोणाला खो घालेल? अबे चार्जेस सांगा ना मला. ओके, त्या BR वर चार्ज मायनस, बरोबर नाही सांगा? Na वरती प्लस, OH वरती मायनस. आता BR ला रिप्लेस करायचं आहे, त्याच्या ताकदीचंच कोणतं पाहिजे ना. मी त्यावेळी पण शिकवलेलं. इथं काय व्हायचं बघा, या कार्बनला हा BR काय करतोय? स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचायला लागले. ॲक्च्युली तो होतं कसं बघा याच्यामध्ये, तर हा BR काय करतो? इथं आपल्याला दिसतंय BR ची इलेक्ट्रॉन नेगेटिव्हिटी जास्त आहे. BR काय करतो? त्याचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतोय. टेन्शन कोणाचं वाढलं? कोणाचं वाढलं टेन्शन? सांगा मोठ्याने सांगायचं. कोणाचं टेन्शन वाढलं? कार्बनचा. रस्सीकेच चालू आहे रे. मग कार्बन काय म्हणतो की मला जर तुझ्यापेक्षा जास्त जर चांगला ऑप्शन मिळाला, मी काय करणार? तुला काय करणार? काय करणार? तुला दगा देणार. अरे सोडून देणार आहे त्याला. मग हा काय करतो, याला याच्यापेक्षा चांगलं कोण मिळालं? हा OH मायनस मिळाला. मी शिकवले की नाही सांगा तुम्हाला? तू नाही तो कोयोर सही, कोयोर नाही तो कोयोर सही, शिकवले की नाही आपण? मग हा काय करतो, या OH बरोबर जातो, हा BR इथून बाहेर पडतो. म्हणजे ते तयार काय झालं बघा तुमचं? CH3OH प्लस काय? Na. हे सांगा पटकन. NaBr बाहेर पडलं. आणि जर मला याचा रेट लिहायचा असेल, मी रेट कसं लिहितो बघा याचा? रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3 सांगा पटकन मला, Br इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH. इथंपर्यंत समजतंय सगळ्यांना? आता इथं पण पॉवर 1च आहे, इथं पण 1च आहे. डोक्यात जाते का? कारण माझा रेट दोघावरती पण डिपेंड आहे. याच्यावरती पण होतं आणि याच्यावरती पण होतं. आठवतोय स्टोरी, बॅक साईड अटॅक होत होता बघा तिथं. आता दुसरं एक्झाम्पल काय याच्यामधलं? रोमन सेकंड सांगा माझं. हे सांगा पटकन. हां, CH3 याला मी काय करतो? पुढं जोडतो Br. आता इथं काय होतं बघा याच्यामध्ये, तर इथं जर मी लिहिला शेजारी NaOH ॲक्वियस, पण आपण त्या दिवशी पण शिकलेलो की इथं याच्यामध्ये काय करतो बघा, हा OH मायनस आहे, दिसतोय सगळ्यांना? OH वर चार्ज कोणता होता? मायनस. इथं चार्ज कोणता आहे? BR वरती पण मायनसचा चार्ज आहे, बरोबर? मग हा OH मायनस काय करतो, इथून याच्यावरती अटॅक करायचा प्रयत्न करतोय. ही गाडी गच्च भरले, जागा आहे का तिथं? का गच्च भरले सांगा? या कार्बनला मी कोण कोण जोडलंय? हा कोणता ग्रुप आहे? CH3. हा कोणता आहे? हा पण CH3. गर्दी खूप आहे. इथं फक्त हायड्रोजनच होते 3, इथे 3 मिथाईल जोडले. मग काय होतं रे, हा काय करतो, पहिल्यांदा ट्राय करतो इकडं यायचा, ह्या बाजूला यायचा. इथं चार्ज मायनस, इथं चार्ज मायनस. मायनस मायनस काय होतं? फिजिक्समध्ये शिकलोय मी. सेम सेम काय सांग, बोला पडतं. सेम सेम काय होतं? रिपल्शन. बरोबर की रे? सेम चार्जेस रिपेल इच अदर, ऑपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. मग चार्जेस कोणते झाले तर रे? सेम झाले, रिपल्शन झालं. हा येऊन देईल का त्याला जवळ? शक्य आहे का? शक्यच नाही. मग हा काय विचार करतो, ठीक आहे बाबा, पुढून काही जागा नसेल इकडून फ्रंटनं, तर मी एक काम करतो म्हणतो, मी OHला उचलतून मागणं येतो इकडून. इकडून किती जण आहेत रे? किती जण आहेत? 3 ग्रुप आहेत ना. आणि 3 जण काय करतात, ते कॅप्टन अमेरिकाचे असे ढाल बनवतात इथं. जाऊ शकतो यात? पॉसिबल आहे का जायचं रे? म्हणजे मग शेवटी एकच पर्याय राहतो याच्यापाशी. काय करायचं, जर गाडी गच्च भरली असेल तर जो पॅसेंजर बाहेर लटकत होता ना, त्याला ओढून बाहेर फेकायचा. आणि ते पॅसेंजर कोण आहे लटकणारा? हे मला पॅसेंजरचं नाव सांगा, याच्यामध्ये कोण आहे रे? BR पॅसेंजर आहे तुमचा. मग पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, BR इथून निघून जातो. काय तयार होणार BR गेल्यानंतर? एक प्लसवाला कार्बोकटायन बनतो. आता ती सगळी स्टोरी मी कुठे शिकवलेली तुम्हाला? टॉपिकचं नाव
एकदम इन डेप्थ आपण शिकलोय तिथं रे. इथं कार्बोकटायन बनला आणि परत अटॅक होतो, म्हणजे इथं तयार होतो प्रोडक्ट दिसताना मला दिसतो एका स्टेपमध्ये होतो, पण रिॲक्शन किती स्टेपमध्ये होते रे? 2 स्टेपमध्ये होते. आणि पहिली स्टेप स्लो होती. आणि तुम्हाला पण माहिती आहे रिॲक्शनचा रेट माझा स्लो स्टेपवरती डिपेंड असतो. आणि जर तुम्ही याचं इक्वेशन लिहिलं रेटचं, कसं बनतं बघा इक्वेशन, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3 CCH3 CH3 Br. याच्यावरती फर्स्ट टाइम डिपेंड असं एक फॅक्टर लिहायचा. आणि शेजारी कोण आहे रे? NaOH. याच्यावरती असतं 0. एनिथिंग रेस टू 0? 0च. अरे विचार करून सांगा रे. कोणत्याही संख्येचा शून्याचा घात काय असतो? 1च असतो ना. म्हणजे इथं काय झालं बघा, पुढे तुमचं तयार, फक्त हा शिल्लक राहिला एकटा. आता मला तुम्ही सांगा, तुम्हाला दिसताना किती जण दिसते तरी इथं? किती आहेत सांगा? 1 आणि हा 1, 1 आणि 1 2. आता इथं किती तयार झाला फक्त? मग हा निघून जाणार ना. आता सांगा पटकन मला, किती जण तयार झाले इथं? एकच राहिला ना, कारण हा तर निघून गेला पुढचा. म्हणजे तुमच्या रिॲक्शनचा रेट आता फक्त एकावरतीच डिपेंड आहे. डोक्यात गेलं काय करतोय आपण? आज समजतंय का? अजून तिसरं एक एक्झाम्पल यायचं बघा. तर सेकंड असेल हे पहिले याच्यात क्लिअर झालं ना. हां, रिॲक्शन बिटवीन ट्वाईस NO प्लस O2 काय तयार होतं बघा इथं रे? ट्वाईस ऑफ NO2, 2 आणि 2 4 होते बॅलन्स. आणि याचा मी अभ्यास केला, मला इथं काय समजलं बघा, ह्या रिॲक्शनचा रेट आता दिसताना किती जण दिसतात इथं रे? किती दिसतात बघा? 2 जण नाही सांगा. इथं होतं कसं या रिॲक्शनमध्ये, याचा रेट मला दिसतो. आणि महत्त्वाचं म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन असतो ना, मी बघून नाही सांगू शकत रे. बघताना मला भलतंच दिसते. बघताना बघा ना, इथं पण 2 दिसले, इथं पण 2 दिसले, इथं पण 2 दिसतात. मी असे म्हणून का मी सगळ्यांचा 2 2 2 येतोय. पण प्रॉब्लेम काय आहे, रिॲक्शनचा रेट न बघता एक्सपेरिमेंट करून ठरवतात रे. एक्सपेरिमेंट करायचा मग ठरवायचा त्याचा रेट कसा आहे रे. आणि ह्याचा एक्सपेरिमेंट केल्यानंतर मला समजलं या रिॲक्शनचा रेट या NO वरती 2 वेळा डिपेंड आहे आणि O2 वरती एकदाच डिपेंड आहे. बघा डोक्यात जाते का तुमच्या? कळतंय? वेगळं होतंय ना? अरे समजते का काय करतोय आपण? किंवा अजून एक तिसरं याचं शेवटचं एक्झाम्पल घेतो याच्यामध्ये. थर्ड काय आहे बघा एक्झाम्पल इथं, CH3 C डबल बॉन्ड O CH3 C डबल बॉन्ड O CH3. आता इथं काय करायचं आहे तुम्हाला, याची रिॲक्शन करायची आहे पाण्याबरोबर. पाणी कसं लिहितो मी? HOH. आता मला पटकन सांगायचं बॉन्ड कसा ब्रेक होणार बघा बरं. हायड्रोलायसिस करतो. हायड्रोलायसिस म्हणजे काय? पाणी वापरून बॉन्डला काय करायचं? तोडायचं किंवा ब्रेक करायचं. आता ब्रेक कसा होतो बॉन्ड बघा, मला तुम्ही सांगा. हा बॉन्ड इथून ब्रेक केला, H वरती चार्ज प्लस, इथं मायनस. आता इथून समजा ब्रेक केला, C वरती चार्ज प्लस असतो, इथं कोणता असतो रे? मायनस. आता कोण कोणाला जोडायचं सांगा? फिजिक्समध्ये आपण शिकलोय, प्लस पशी कोण जाणार? मायनस जाणार. प्लस पशी मायनस आणि मायनस पशी प्लस, म्हणजे काय होणार इथं सांगा? ह्या प्लसला काय जोडू? OH जोडायचं. म्हणजे तयार काय झालं बघा, CH3 हां COOH प्लस सांगा, इथून चालू करायला यायला CH3O, त्याला काय जोडायचं? हायड्रोजन. कळतंय? आणि याचा पण अभ्यास केला, त्यांना काही समजलं, इथं 2 जण आहेत, पण याच्यामध्ये पण रेट डिपेंड करतो. रेट इज इक्वल टू K इंटू, याचं लिहित नाही मी रे, याच्यावर डिपेंडच कर, याचं लिहितो फक्त CH3 COO CH3. फक्त रेट माझा डिपेंड करतो याच्यावर. आलं डोक्यात? म्हणजे कळतंय काही कशासाठी उठा टिप चालू आहे सगळा. तर रेट मी बघून सांगू शकत नाही, म्हणजे ते मी नोट एक ॲड करतो याच्यामध्ये खाली. इथं बघा काय, रेट ऑफ रिॲक्शन इज डिटरमाइंड किंवा रेट ऑफ रिॲक्शन इज एक्सपेरिमेंटली determined quantity which cannot predicted by observation. म्हणजे फक्त कोणीही बघून सांगू शकत नाही. प्रेडिक्शन विच cannot be predicted, cannot be predicted
बाय ऑब्झर्वेशन. म्हणजे सपोज करा तुम्हाला मी एखादी रिॲक्शन दिली आणि विचारलं रेट सांगा, नाही सांगू शकत रे. आणि तसा फालतू क्वेश्चन पडत पण नाही पेपरला रे. पेपरला पडताना काय करतात रे, डिफाईन करा आणि एखादं एक्झाम्पल सांगा म्हणून सांगतात रे. आणि जर पेपर तुमची एक्झाम असेलच समजा, कोणती एक्झाम असेल, CET नीट JEEचा पेपर असेल, तिथं लेवल कशी असते बघा क्वेश्चनची. तुम्ही एक प्रश्न तयार करतो तर काय केली, एक रिॲक्शन दिली बघा. इथं क्वेश्चन इथं लिहितो मी मोठ्या ह्याच्यामध्ये. काय रिॲक्शन आहे, ट्वाईस A प्लस थ्राईस B आणि इथं तुम्हाला मिळतोय प्रोडक्ट P. एक रिॲक्शन दिले आणि त्यांनी काय सांगितलंय इथं, व्हॉट इज इफेक्ट ऑन रेट, व्हॉट इज इफेक्ट ऑन रेट. रेट म्हणजे R करतो मी इथं, फक्त R वरती काय फरक पडेल बघा. रेट रोमन फर्स्ट दिलाय, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अलोन इज डबल्ड, इज डबल. आणि फक्त एक सांगतो, एक थोडं सांगायचं राहिलं इथं बघा, छोटासा पॉईंट ॲड करतो. आणि त्यांनी काय सांगितलं बघा इथं, तर याच्यामध्ये सांगितलं आहे रेट ऑफ रिॲक्शन किंवा इथं लिहितो हां, ऑर्डर ऑफ रिॲक्शन, ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू A इज ट्वाइस अँड विथ रिस्पेक्ट टू B इज -1. ही ऑर्डर म्हणजे पुढे डिफाईन करणारच आहे मी. ऑर्डर म्हटलं की काय घ्यायचं, इथं डोक्यावरती दिसतं ना हे वालं, त्याला ऑर्डर म्हणायचं. डोक्यात जाते तुमच्या. म्हणजे मला फॉर एक्झाम्पल सांगा, आता याच्यामध्ये बघा, तर इथं या CH3Br रिस्पेक्टला ऑर्डर किती इथं रे 1 आहे. NOH ची किती आहे 1च दिसते तुम्हाला. आता इथं चेक करा, याच्यामध्ये याची किती आहे रे 1, याची किती आहे 0. इथं चेक करा, याची किती आहे 2, याची किती आहे 1. तसं इथं ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू A इज 2 आणि B बरोबर किती सांगितले रे -1 सांगितले. देन व्हॉट हॅपन्स काय होतंय बघा, जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज डबल्ड, जर कॉन्सन्ट्रेशन Aचं डबल केलं तर. दुसरं विचारलं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बीचं समजा मी हाफ केलं, इज हाल्वड म्हणजे निम्म केलं. आणि तिसरं विचारलं आहे जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ म्हणजे कोण रे, बोथ म्हणजे कोण सांगा, दोघं कोण आहेत तिथं, A आणि B दोघं पण दिलेत. जर दोघांचं पण कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ इज डबल्ड, जर मी दोघांचं डबल केलं तर काय होईल. प्रत्येक क्वेश्चन काय आहे तुम्हाला, एक काम करूया आपण, अगोदर झालेले लिहून घेऊया, नंतर पुढच्या पेजवरती मी हा पूर्ण क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. तुर्तास व्हिडिओ पॉज करा म्हणजे पटकन नोट डाऊन करा, फास्ट थोडंसं. आता इथं काय करतोय बघा, याच्यामध्ये प्रश्न काय दिलाय तिथं रेटचा, त्याच्याबद्दल आतापर्यंत आपण डिस्कस काय केलं, रिॲक्शनचा रेट आपण कसा स्टडी करतो ते सगळं आपण बघितलं, किंवा रेट ऑफ रिॲक्शन रेट लॉमध्ये मी कसा लिहितो. आता प्रश्न काय दिलाय बघा इथं, त्याने काय सांगितलेलं, एक रिॲक्शन दिलाय, एक क्वेश्चन दिलाय. काय क्वेश्चन आहे, ट्वाईस A प्लस थ्राईस B गिव्स प्रोडक्ट. एक काहीतरी P नावाचा मला तिथं प्रोडक्ट मिळतोय. तुम्हाला काय विचारलंय तिथं, ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू A 2 दिले आणि Bला किती दिले -1 दिले आणि शोधायचं आहे जर Aचं कॉन्सन्ट्रेशन डबल घेतलं तर काय होणार, Bचं निम्म केलं तर काय होतंय, आणि जर दोघांचं पण डबल केलं तर काय होणार हे तुम्हाला बघायचं आहे. आता एक काम करतो मी, हे सोडवताना जो सगळ्यात पहिला दिलाय असे क्वेश्चन पडले तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तिथं एक तर पहिलं काम येतोय तुमचं तिथं रिॲक्शनचा रेट लॉ लिहायचा. रेट लॉ तर इक्वेशनला मी R1 करतो, रेट लॉ. आता रिॲक्शन बघून मला रेट लॉ सांगा पटकन. रिॲक्शनचा रेट मी कसा लिहितो, के लिहायचं सगळ्यात पहिलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू, किती ऑर्डर सांगितले तिथं सांगा पटकन, किती सांगितल्या, एकच दिले, किती सांगितले बघा 2. ओके, पुढं Bची काय सांगितल्या, B रेस टू -1. हे इक्वेशन पहिलं झालं तुमचं, R1 झाला. आता पुढं काय करायचं बघा, केसेस आपण डिस्कस करू पहिल्यापासून, रोमन फर्स्टपासून. रोमन फर्स्टसाठी मी R1 परत एकदा छापतो इथं, R1 इज इक्वल टू K A रेस टू 2 B रेस टू -1 म्हणजे त्याचं ते कॉन्सन्ट्रेशन तिथं दिलंय. आता त्यांनी सांगितले तेवढं करूया. मला सांगा Aचं कॉन्सन्ट्रेशन डबल करतो म्हणजे Aला डबल करायचा. आता A किती आहे, A एकच आहे, डबल म्हणजे काय झाला तो ट्वाईस A झाला, फक्त तेवढाच बदल करा तिथं. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, R2 लिहितो इथं, R2 बरोबर K इंटू ट्वाईस A रेस टू काय रे 2 B -1. आता एक काम करायचं,
R2 आपण R1 केले तर मला समजणार ना की माझ्या दुसऱ्यावरती फरक काय पडला. R1 म्हणजे काय, पहिला रेट. R2 म्हणजे काय, नवीन झालेला तुमचा रेट. म्हणजे इथे एक काम करतो मी, R2 अपॉन R1 इज इक्वल टू, एक सिंपल काम करूया. R2 काय सांगा मला पटकन, K इंटू ट्वाइस A रेस टू 2, पुढं काय रे B रेस टू -1, डिवाइड करा त्याला R1. R1 काय आहे तुमचा, K सांगा पटकन, A रेस टू 2 हां B रेस टू -1. आता काय काय कॅन्सल होतंय बघा, K ला K कॅन्सल झाला, B ला B हा पूर्णपणे कॅन्सल झाला, शिल्लक काय राहते तिथं, आणि A2 ला हे A2 कॅन्सल झालं, पण इथं 2 रेस टू 2 शिल्लक राहिले. म्हणजे इथं झालं काय तुमचं, R2 अपॉन R1 इज इक्वल टू 2 रेस टू 2 म्हणजे काय रे 4. जिथं पुढं काय लिहायचं, R2 बरोबर 4 इंटू R1. म्हणजे तुमचा रेट किती टाइम्स वाढला, 4 टाइम्स इन्क्रीज झाला. जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ एचं काय केलं तुम्ही, डबल केलं तर. आता रोमन सेकंड काय सांगितलंय, काय करायचंय सांगा, बीचं निम्म करा. निम्म करतो म्हणजे डिवाइड कितीने करायचं, त्याला कितीने डिवाइड करायचं, 2 ने डिवाइड करायचं. म्हणजे झालं काय तिथं बघा, याच्यामध्ये R1 मी तसाच लिहून घेतो परत एकदा. R1 इज इक्वल टू काय सांगा, पहिला रेट K A रेस टू 2 B रेस टू -1. आता मी काय करतो, या केससाठी R2 कसा बनणार तुमचा, मला B ला निम्म करायचं आहे, बाकी सगळं सेम ठेवा. म्हणजे झालं काय इथं, K A रेस टू 2 B अपॉन 2 रेस टू -1. आता इथे काय करूया रे, R2 पण R1 करायचं आहे तुम्हाला तिथं पण. म्हणजे काय होणार याच्यामध्ये, R2 अपॉन R1. आता मी डिवाइड का करतोय, तर मला दोघांचा फरक बघायचा आहे की जर मी कॉन्सन्ट्रेशन बदललं तर माझा रेट कसा बदलतो ते मला बघायचं होतं. मग सिम्पली काय करतो तिथं बघा, त्याला डिवाइड केलंय. R2 सांगा काय आहे इथं, K पुढं A रेस टू 2 B अपॉन 2 रेस टू -1 डिवाइडेड बाय K A रेस टू 2 B रेस टू -1. बघा काय काय कॅन्सल होतंय, केला K कॅन्सल, A2 ला A2 हे कॅन्सल झालं, आता B ला हे पण कॅन्सल झालं. तर शिल्लक काय राहते इथं बघा याच्यामध्ये, तर R2 अपॉन R1 इज इक्वल टू काय शिल्लक राहिले रे, 1 अपॉन 2 रेस टू काय रे -1. कारण या 2 ला पण हे -1 आहेच ना. आणि मला तुम्ही सांगा, हा -2 वरती गेल्यावर काय होणार, +2 होणार. म्हणजे तर काय झालं इक्वेशन तयार बघा, R2 अपॉन R1 इज इक्वल टू 2 वरती घ्या 2. म्हणजे फायनल तयार झालं, R2 रेट कितीने वाढला, 2 इंटू R1. डोक्यात जातंय, समजलं काय केलं. आता पुढं थर्ड केस काय दिले सांगा पटकन मला, काय थर्ड केस रे, जर दोघांचं पण डबल केलं, दोघांचं डबल, एचं किती घ्यायचं, ट्वाइस ए घ्यायचं, बीचं किती घ्यायचं, ट्वाइस बी घ्यायचं. म्हणजे तो होणार कसं याच्यामध्ये, R1 तर तुमचा सेमच ठेवायचा, R1 बरोबर पहिला रेट रे सगळ्यात पहिला, K इंटू काय रे A रेस टू 2 आणि B रेस टू काय -1. R2 काय बदलायचं सांगा मला पटकन, R2 मध्ये काय करणार तुम्ही, K हां 2A रेस टू किती करू 2, तसंच इथं पण काय करायचं 2B रेस टू -1. आता पटकन मला सांगा, इथं मी काय करतो बघा, R2 अपॉन R1 केलं, काय होणार बदल इथं, R2 काय आहे तुमच्याकडे सांगा पटकन, हा मोठ्याने बोला सगळे, R2 काय आहे, K हां बोला, ट्वाइस A 2 रेस टू ट्वाइस B रेस टू -1. डिवाइड कशानं करायचं, K हां सांगा A रेस टू 2 इंटू B रेस टू -1. काय काय कॅन्सल होतं आहे तिथं, K ला K कॅन्सल, A2चं हे A2 इथलं कॅन्सल होतं आणि इथलं B ला हे B. फक्त शिल्लक काय राहते बघा तिथं, R2 अपॉन R1 इज इक्वल टू 2 रेस टू किती रे 2 आणि इथलं 2 रेस टू किती रे -1. बरोबर नाही सांगा. आता इथं जर मी चेक केलं, दोघांमध्ये कॉमन काय दिसतंय रे, बेस त्यांचा कॉमन दिसतोय मला. तर बेस कॉमन असेल तर मी काय करतो, त्यांच्या इंडायसेसला ॲड करतो, दोघांपैकी एकदाच लिहायचं. R2 अपॉन R1 बरोबर 2, डोक्यावरती 2 - 1 केलं, बरोबर नाही सांगा. म्हणजे काय झालं इथं, R2 अपॉन R1 इज इक्वल टू 2 रेस टू 1. 2 रेस टू 1 म्हणजे किती रे 2च राहणार. म्हणजे इथं काय झालं, R2 इज इक्वल टू 2 इंटू
R1. आता MCQ जर विचारलं असतं या तिघांमध्ये, समजा असं लिहिलं, त्यांनी हा सगळा डेटा तुम्हाला देऊन टाकला आणि विचारलं सगळ्यात जास्त रेट कुठं वाढेल, कोणत्या केसमध्ये सगळ्यात जास्त रिॲक्शन फास्ट जाते, पहिल्या केसमध्ये किती टाईमनं वाढले 4, दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 2. आपल्या डोक्यात काय येतं की जर मी दोघांना पण दुप्पट केलं तर रेट पण माझा खूप लांब जाईल. आपण म्हणतो चौपट, पण होते का चौपट तिथं, का होत नाही, कारण पुढं -1 डिपेंड आहे रेट माझं. कळतंय सगळ्यांना. पहिल्यामध्ये किती वाढवलेली ऑर्डर मी, की काय केलं तर पहिल्या केसमध्ये फक्त एला काय केलं, डबल केलं. बघा हो, हा ए आणि हा बी होता, ह्या एला डबल केलं, रेट कितीने वाढला, किती वाढला सांगा, 4 पटीने वाढला. दुसऱ्यामध्ये काय केलं, बी होता त्याच्यापेक्षा त्याला निम्मा केला, रेट काय झाला 2 टाइम्स वाढला. आणि शेवटी दोघांना पण डबल केले की रेट काय होतं तुमचा 2 टाइम्सच वाढला. समजते काय करतोय आपण, समजते का सगळ्यांना. आता उद्याच्या लेक्चरला मला काय बघायचं बघा नेक्स्ट एपिसोडमध्ये, तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन, रिॲक्शनची ऑर्डर काय होते. आणि त्याच्यामध्ये पण मला बघायचं आहे की जर तुम्हाला समजा मी फक्त ऑर्डर सांगितली असेल किंवा युनिट सांगितलं तर युनिटवरून ऑर्डर कशी काढायची त्याच्या पण ट्रिक्स मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगतो. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. मॅक्झिमम टाइम याचा पण प्रॅक्टिस करा.